माझे नाव दिव्या आहे. घरात मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघेच होतो. आमचे आई बाबा आमच्या लहानपणीच वारले होते. दादा स्वतः उपाशी राहायचा, पण त्याने मला कधीही कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. दादाने रात्रंदिवस कष्ट करून सर्व सांभाळून घेतलं होतं. काम करून घरातला सर्व खर्च सांभाळून स्वतःही शिकला आणि मलाही शिकवलं. नातेवाईक होते, पण फक्त नावापुरते. जगाच्या लाजे खातर अधूनमधून भेटायलाही यायचे, पण मला आणि दादाला कधीच कोणाचीच गरज भासली नाही. काही दिवसांनी आमच्या एका नातेवाईकाने दादाच्या लग्नासाठी एक स्थळ आणलं, पण दादा लग्नासाठी अजिबात तयार होत नव्हता. कारण त्याला भीती वाटायची की जर त्याचं लग्न झालं तर त्याचं माझ्याकडे दुर्लक्ष होईल. पण माझ्या दादावर माझा पूर्ण विश्वास होता की काहीही झालं तरी त्याचं माझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. दादाला मी खूप समजावलं की निदान माझ्या लग्नापर्यंत तरी मला वहिनीचं सुख घेऊ दे. तुझी होणारी बायको माझ्यावर आईसारखं प्रेम करेल, म्हणून थोडे दिवस तरी मला आईच्या मायेखाली जगू दे. आणि घरात तुझ्या हक्काचं कोणीतरी आल्यावर मलाही तुला सोडून जाणं जड जाणार नाही. म्हणूनच जोपर्यंत तू लग्न करणार नाही तोपर्यंत मीही लग्न करणार नाही. दादाला माझं म्हणणं पटलं आणि तो लग्नाला तयार झाला. काही दिवसांनी दादाचे लग्न झाले. माझी वहिनी कोणालाही हवीशी वाटेल अगदी अशी होती. का माहीत नाही, पण मला माझ्या वहिनीचा चेहरा माझ्या आईसारखाच वाटायचा. वहिनी खूप प्रेमळ स्वभावाची होती, म्हणून तिला आमच्यात मिसळायला जास्त वेळ लागला नाही. ती घरात आल्यापासून तिने मला कोणतेच काम करू दिले नाही. ती म्हणायची की सासरी जाऊन हीच सर्व कामे करायची आहेत, आता तुम्ही फक्त अभ्यास करा. माझ्या परीक्षेच्या दिवसात तर ती मला स्वतःच्या हाताने जेवू घालायची. जोपर्यंत मी अभ्यास करायचे तोपर्यंत तीही जागी राहायची. तिचं आणि माझं खूप छान नातं होतं. नातं नणंद भावजाईचं, नातं माय लेकीचं, नातं बहीण बहिणीचं आणि नातं मैत्रिणीचं. आमच्या आसपासच्या लोकांनी खूप वेळा आमच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण आमचं नातं इतकं पक्कं झालं होतं की त्याने आमच्या नात्यावर काहीही फरक पडला नाही. या उलट दिवसेंदिवस आमचं नातं आणखीनच घट्ट होत गेलं. खूप प्रेम दिलं तिने मला. खरंच माझ्या आई वडिलांचेच आशीर्वाद असतील, तेव्हाच इतकी चांगली वहिनी मला मिळाली. घरात एकटीवर कितीही कामे पडली तरी ती नेहमी प्रसन्न असायची. कधी तिला थकवा नाही, राग नाही, द्वेष नाही. तिच्याकडे पाहून मलाही वाटायचं की मीही माझं घर असंच सांभाळेन. वहिनीच्या येण्याने आता मला दादाला सोडून जाण्याची जराही भीती वाटत नव्हती. माझे शिक्षण पूर्ण झाले आणि माझ्या लग्नासाठी स्थळं येऊ लागली. घरात माझ्या लग्नाचा साधा विषय जरी निघाला तरी ती खूप रडायची. माझ्यापासून आता दूर जाणं तिला असह्य होऊ लागलं होतं. तिला माझी खूप काळजी वाटायची की बिना आईबापाची पोर आहे, ही ज्या घरात जाईल ते लोक कसे असतील, हिला नीट सांभाळून घेतील की नाही. माझ्या लग्नासाठी आलेल्या स्थळाबद्दल तिला जराही शंका वाटली की ती सरळ नाही म्हणून सांगायची. मी तिला चिडवायला दादाला मुद्दाम सांगायचे की दादा, वहिनी काही माझे लग्न होऊ देणार नाही. पुढे वहिनी गरोदर राहिली, तेव्हा ही 9 महिने पूर्ण झाल्यावरच ती तिच्या माहेरी गेली आणि थोडेच दिवस राहून लगेच परत आली. आमच्या दोघांच्या काळजीने माहेरी एक रात्र काढणंही तिला जड जायचं. कधी कधी मलाच प्रश्न पडायचा, कुठून आणते ही एवढा चांगुलपणा? आमच्यासाठी का करते ती इतकं? तिच्या स्वतःच्या मुलापेक्षाही तिने मला जास्त महत्त्व दिले होते. तिचं बाळ रडत असेल आणि मी आवाज दिला तरीही ती हातातली सर्व कामं टाकून आधी पळत माझ्याकडे यायची. पण हे किती दिवस चालणार? स्वतःसाठी ती कधी जगणार? आणि मी इथे असेपर्यंत तर ते शक्य नव्हते. शेवटी मीच लग्न करून इथून जाण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान माझ्यासाठी एक स्थळ आले आणि मी माझा होकार सांगितला. तेव्हाही वहिनी म्हणाली, दिव्या, अजून काही वेळ थांबा, आपण याहून चांगलं स्थळ बघूयात. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिली. मग दादा वहिनीही लग्नाला तयार झाले. दोघांनीही माझं लग्न खूप थाटामाटात केलं. अचानक ठरलेल्या लग्नामुळे घरात पैशांची जरा तंगी होती, तरीही वहिनी डगमगली नाही. तिच्या आईने तिला लग्नात घातलेले दागिने मोडून तिने माझ्यासाठी दागिने बनवले.
एखादी आई करेल ती सर्व कर्तव्य तिने आनंदाने पार पाडली. माझं लग्न ठरल्यापासून चोरून चोरून एकटीच रडायची. दादाला आणि मला वाईट वाटेल म्हणून कधी मोकळेपणाने आमच्या समोर रडलीही नाही. काही दिवसात माझं लग्न झालं आणि मी माझ्या सासरी आले. सासरच्या घरी माझा पहिलाच दिवस होता. लग्न घर असल्याने घर पाहुण्यांनी भरलेलं होतं. तरीही मला दादा वहिनींची खूप आठवण येत होती आणि मला ठाऊक होतं की दादा वहिनीलाही माझी खूप आठवण येत असणार. वहिनी तर अजून रडत बसली असेल. या सगळ्याचा विचार आला की मलाही रडू यायचे. माझ्या घरात सासूबाई, सासरे आणि एक दीर आणि आम्ही दोघे एवढं कुटुंब होतं. घरात मीच मोठी होते. माझा नवरा एका नामांकित कंपनीत चांगल्या पोस्टवर होता. घरात मीच मोठी असल्याने घराची सगळी जबाबदारी सासूबाईंनी माझ्यावर टाकली. काम खूप असायचं, पण कधी कंटाळा आला की वहिनीला आठवायचे आणि पुन्हा उत्साहाने कामाला लागायचे. लग्नाच्या पहिल्या वर्षातले सगळे सण रीतीभाती सारे रीतसर केल्या माझ्या वहिनीने. अगदी आम्ही दोघी गेल्यावर पाय धुवून पदराने पुसेपर्यंत ती सर्व काही करायची. माझ्या सासरच्यांनाही तिचा खूप हेवा वाटायचा. लग्नाला 2च महिने झाले होते आणि मी गरोदर राहिली. तेव्हाही तिने माझा ओटी भरण्याचा कार्यक्रम खूप थाटामाटात केला. 18 दुर्जा भरून पदार्थ आणि फळे आणली होती. ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच मला माहेरी घेऊन गेली. माझं बाळंतपणही तिनेच केलं. तिने मला 2 महिने खाटेवरून खाली उतरू दिले नाही. बाळाची अंघोळ मला शेकमाक खूप आवडीने करायची ती. कधी कधी वाटायचं तिला घट्ट मिठी मारून सांगावं की ती आल्यापासून मला आई नसल्याची कधीही जाणीव झाली नाही, पण हिंमतच व्हायची नाही. तितक्याच उत्साहाने पुढे तिने माझ्या बाळाचे बारसे, पहिला वाढदिवस सारं काही केलं. माझ्या मुलालाही ती फार आवडायची. तो तिला प्रेमाने मामी आईच म्हणायचा. तीही त्याला आईसारखंच प्रेम करायची. सगळं काही खूप छान चालू होतं. मीही इकडे माझ्या संसारात छान रमून गेली होती. तेव्हा अचानक एक दिवस माझ्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. माझ्यावर तर दुःखांचा डोंगरच कोसळला होता. पण आता फक्त मुलासाठी जगायचं म्हणून जगत होते. त्यानंतर दादा वहिनीही मला अनेकदा घेऊन जायला आले, पण मी सासरी राहण्याचा निर्णय घेतला होता. कारण माझा आणि माझ्या नवऱ्याचा सहवास फार तर 8 वर्षांचा होता, पण माझ्या सासूबाईंनी तर त्यांना 30 वर्ष सांभाळलं होतं. त्यांच्या दुःखाची मला जाणीव होती, म्हणूनच मला त्यांना त्यांच्या नातूपासून दूर करायचं नव्हतं. पुढे माझ्या दीराचंही लग्न झालं. त्यांना मुले झाली. सासूबाईंचं माझं आणि माझ्या मुलावर जरा दुर्लक्षच होऊ लागलं. घरात नवीन आलेली जाऊ तर मला कामवालीपेक्षा जास्त काहीच समजायची नाही. तरीही मी निमूटपणे दिवस काढत होते. पण पुढे पुढे तर आमच्या खाण्यापिण्याचेही हाल होऊ लागले. आमच्यासाठी माझ्या सासऱ्यांचा खूप जीव तुटायचा, पण त्यांचाही नाईलाज होता. म्हणून एक दिवस न राहून माझ्या सासऱ्यांनी दादा वहिनीला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा दादा वहिनी लगेच येऊन आम्हा दोघांना घेऊन गेले. वहिनीने मला खूप धीर दिला. गेल्या काही दिवसात माझ्यासोबत जे काही घडलं त्याने माझं हसूच हरवलं होतं. वहिनीने मला खूप हसवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्यात काहीही बदल होत नव्हता. घराच्या एखाद्या कोपऱ्यात मी शांतपणे बसून असायचे. माझ्या मुलाचंही सर्व वहिनीच करायची. पण एक दिवस अचानक सगळं काही बदललं. वहिनीचं माझ्यासोबत वागणंच बदललं. ती सतत मला तनफन करू लागली. कामे जास्त पडली की आदळ पापट करू लागली. आमच्या खाण्यापिण्यावरूनही टोमणे मारू लागली. ही गोष्ट दादाच्याही लक्षात आली होती. त्याने वहिनीला समजवण्याचा प्रयत्नही केला, पण तिच्यात काहीही बदल झाला नाही. ती दिवसेंदिवस आणखीनच कठोर वागू लागली. माझ्यामुळे हळूहळू दादा वहिनींमध्ये भांडणे होऊ लागली. एक दिवस याच कारणामुळे दादाने तर वहिनीवर हातही उचलला. तेव्हा ती स्पष्ट म्हणाली की किती दिवस आपण दुनियादारी करायची? आपल्याला आपलं आयुष्य नाही का? हे माझे घर आहे, अनाथ आश्रम नाही. या घरात एकतर दिव्या राहतील नाहीतर मी. तू निघ, असे दादाने तिला स्पष्ट सांगितले. मला माझ्या वहिनीचे हे पण रूप बघायला मिळेल असे मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. शेवटी मी विचार केला की माझे घर तर तुटलेच आहे. माझ्यामुळे माझ्या दादाचे घर तुटायला नको, म्हणून मीच तिथून निघण्याचा निर्णय घेतला.
मी निघताना माझा दादा खूप रडत होता. त्याने मला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण एवढं सगळं झाल्यावर तिथे थांबणं मला अशक्य होतं. घर सोडून गेल्यावर मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले. मला न कळत दादाने गुपचूप माझ्या पर्समध्ये 60,000 रुपये ठेवले होते. तेच पैसे मला नवीन घराच्या डिपॉझिटसाठी कामास आले. कसं बसं घरातलं सामान भरलं. यासाठी माझ्या मैत्रिणीनेही खूप मदत केली. थोडा त्रास झाला, पण आता मी स्वतःच्या हक्काच्या घरात होते याचं समाधान होतं. आता कोणीही मला इथून निघून जायला सांगणार नाही. दादा अधूनमधून मला भेटायला यायचा, घरात लागणारा काही सामान भरून द्यायचा. दादाच्याच ओळखीने मला एका प्रायव्हेट बँकेत नोकरीही मिळाली. माझ्या पगारात माझा आणि माझ्या मुलाचं भागून सेव्हिंगही व्हायची. आता मला कोणाच्याही आधाराची गरज नव्हती. मी ठरवलं होतं की आता मी कधीही त्या नाटकी वहिनीच्या दारात पाऊलही ठेवणार नाही. एक दिवस अचानक दादा वहिनी माझ्या घरी आले. वहिनीला समोर बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी तिच्याकडे बघितलेही नाही. तितक्यात माझा मुलगा बाहेरून आला आणि त्याने तिला पाहिल्याबरोबर मामी आई म्हणून घट्ट मिठी मारली. तसंच मी त्याला मागे ओढले. त्यावर वहिनी मला म्हणाली, दिव्या, अहो लहान आहे तो. तिला बघून मला आधीच खूप राग आला होता. मी तिला रागातच म्हणाले, त्या दिवशी घरातून बाहेर हाकलताना नाही कळालं का तो लहान आहे ते? वहिनी, तुझी नाटकं आता बंद कर, कारण आता मी तुला चांगलंच ओळखलं आहे. तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मी तुला माझ्या आईच्या जागी ठेवलं होतं. मी बोलत असताना दादाने मध्ये बोलण्याचा प्रयत्नही केला, पण वहिनीने त्याला अडवलं. मी विचार न करता बोलतच होते की शेवटी रक्ताची नातीच खरी असतात. त्या दिवशी घर सोडताना दादाने माझ्या पर्समध्ये पैसे ठेवले नसते तर मी काय केलं असतं? कुठे गेली असती मी? तेव्हा दादा म्हणाला, कसले पैसे? कोणी ठेवले? मी नाही ठेवले कोणते पैसे. मी आश्चर्याने वहिनीकडे बघितले. ती खाली मान घालून रडत होती. ती दादाला म्हणाली, ती कागदपत्र दिव्याकडे द्या आणि चला इथून. अजून काही वेळ इथे थांबले तर माझा जीव जाईल. माझ्या लक्षात आलं की ते पैसे तिनेच माझ्या पर्समध्ये ठेवले होते आणि मला तिचा आणखीनच राग आला. मी तिला रागातच विचारले, म्हणजे ते पैसे माझ्या पर्समध्ये तू ठेवले होतेस का? पण कशासाठी? तुझ्या उपकाराची मला जराही गरज नाही. मी व्याजासकट तुझे पैसे तुला परत करेन. हे ऐकून दादा भडकला आणि म्हणाला, काय काय परत करणार आहेस तू हिचे? अगं फक्त तुला तिने तिचं दूध पाजलं नाही, नाहीतर एखादी आई करेल. तिने तुझ्यासाठी ते सर्व केलं. ती जे काही वागली ते फक्त तुझ्यासाठी. तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभी राहावीस म्हणून, तुझ्यातला स्वाभिमान जागावा म्हणून. आपली पिढी एकमेकांना समजून घेणारी आहे, पण या पुढची पिढी कदाचित अशी नसेल. तिच्या येणाऱ्या सुनेने तुला तुच्छ वागणूक दिलेली तिला सहन होणार नाही म्हणून. आणलेले कागदपत्र त्याने माझ्या हातात दिले आणि म्हणाला, हे घे. हे काय आहे माहीत आहे का तुला? आमच्या राहत्या घराची कागदपत्र आहेत ही. तुझ्या वहिनीने हट्ट करून घर तुझ्या नावावर करायला सांगितले. रक्ताचा भाऊ आहे ना मी तुझा. तरीही मला प्रश्न पडला, घर तुझ्या नावावर करताना की आमचं काय होईल? पण ही तुझी वहिनी मला काय म्हणाली माहीत आहे? की तुमचं मन म्हणजे माझं घर. मला विश्वास आहे की तुम्ही मला फार वेळ भाड्याच्या घरात राहू देणार नाही. आपण दोघेही एकमेकांच्या आधाराने मेहनत करून दुसरं घर घेऊ शकतो. पण दिव्याला भाड्याच्या घरात राहू देऊ नका. त्या एकट्या काय काय करतील? दादाचं बोलणं ऐकल्यावर मला तिच्याशी नजर मिळवण्याचीही लाज वाटत होती. मी सरळ जाऊन तिचे पाय धरले आणि तिची माफी मागितली. तिने मला उठवलं आणि म्हणाली, हे काय करताय दिव्या? असे म्हणत तिने मला तिच्या मिठीत घेतले. तेव्हा इतके दिवस माझ्या मनात ठेवलेली गोष्ट आज अखेर मी तिला सांगितली की वहिनी, खरं सांगू, तू घरात आल्यापासून मला कधीही आई नसल्याची जाणीव झाली नाही ग. तू माझी वहिनी नाही तर आईच आहेस. या जन्मी नाही झालीस, पण इथून पुढच्या प्रत्येक जन्मी मला तुझ्याच पोटी जन्माला यायचं आहे. तुझ्या वात्सल्याचे ऋणानुबंध मी विसरू कसे सांग मला. होतीस तू सदैव माझ्यासोबत, नव्हती याची जाण मला. सुधारण्यासाठी चूक माझी, आता हवी आहे साथ तुझी. सांग मला देशील ना ग हा नवा जन्म तू तुझ्या उरी. तर मित्रांनो,
या स्टोरीबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.